मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे 8 अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार। या विशेष गाड्या नागपूर एलटीटी, पुणे नागपूर तसंच सीएसएमटी मडगाव या महत्त्वाच्या मार्गावर धावणार आहेत। या निमित्ताने गाड्यांवरचा ताण कमी करण्यासाठी या विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला। नाशिकच्या नांदूर नाका परिसरात रात्री इमारतीचा स्लॅब कोसळलाय। नव्याने सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 4 ते 5 जण जखमी झाले। स्लॅब खाली दबून जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नवी मुंबईमध्ये एकनाथ पर्व या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐरोली इथं शिवसेना नगरसेवक साहिल चौगुले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातल्या योजनांची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली। भिवंडीमधल्या वेहळे सारंगगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। रात्री अपरात्री हे चोरटे गावातल्या अनेक भागात फिरत असल्याचं चित्र सीसीटीव्हीत चित्रित झालंय। परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली। मुंबई महापालिका क्षेत्रातल्या सफाई कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबईतल्या सफाई कामगारांना हक्काची घरं मिळणार आहेत। डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत मालकी हक्काचे घर देण्याचं राज्य सरकारनं आश्वासन दिलं। धनगर आरक्षणाची मागणी घेऊन धनगर समाज मुंबईत पोहोचलाय। मुंबईच्या आझाद मैदानात धनगर आंदोलक जमलेत। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी आहे। येवल्यामध्ये कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मुक्काम मोर्चा आयोजित करण्यात आला। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले। पैलवान आहे हे सिद्ध केले, आता सरकारनं नोकरी द्यावी। डबल महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर हर्षवर्धन सदगीर यांनी सरकारकडे ही मागणी केली। अशोक खराच्या विरोधात कोल्हापूरमधल्या समस्त धनगर समाज आक्रमक झाला। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजानं दिला। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोऱ्हाडेंचं गेल्या 8 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाज मुंबईत दाखल झाला। त्यामुळे आझाद मैदानात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत उकाडा वाढलाय। मुंबईत प्रवाशांसाठी रेल्वेनं एसी लोकलची संख्या आणि फेऱ्या आता वाढवल्या। भिवंडी शहरातल्या गटार आणि मलनिस्सारण गटार स्वच्छता करण्यासाठी पालिकेची यंत्रणा कमी पडत असल्यानं शहरातल्या मलनिस्सारण गटारीचे मेन होल स्वच्छतेसाठी यांत्रिक पद्धतीनं रोबोट यंत्रणा वापरावी यासाठी केरळ इथल्या जेन रोबोट कंपनीचं प्रात्यक्षिक भिवंडीतल्या अशोकनगर इथं दाखवण्यात आलं। हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी महापौर, नगरसेवक, आयुक्त, उपायुक्त, स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। संभाजीनगर जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्कच्या थकबाकीचं बँकेत जमा निधीवरच्या व्याजातून तब्बल 40 कोटी 43 लाख रुपये तर 15व्या वित्त आयोगाच्या सन 2022-23 मधल्या अबंधित निधीची सुमारे 6.5 कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्यानं जिल्हा परिषदेची आर्थिक घडी आता सावरू लागली। मुंबईमध्ये उकाडा आणि प्रदूषण कायम आहे। आर्द्रतेमुळे नागरिक आता त्रस्त झाले। प्रदूषणामध्ये मध्य आणि दक्षिण मुंबईमध्ये दृश्यमानता सुद्धा घटल्याचं पाहायला मिळतं। मुंबई गोवा महामार्ग चक्काजाम करण्यासाठी सिंधुदुर्गमधल्या नांदगाव इथं शेकडोंच्या संख्येनं सध्या आंबा काजू बागायतदार शेतकरी एकवटलेत। जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। शिरूर तालुक्यातल्या तळेगाव ढमढेरे इथं गॅस डीलरकडून गॅसच मिळत नसल्यानं गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश देऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या या गॅस डीलरवर कारवाई करा अशी मागणी ग्राहकांनी केली। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीचा तपास आता वेगात सुरू आहे। फार्म हाऊस मॅनेजर, शिपाई आणि मंदिर पुजाऱ्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली। चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती। नांदेडमध्ये महात्मा फुले स्मारक ते आयटीएम कॉलेजकडे जाणारा व्हीआयपी रस्ता गेल्या 20 दिवसांपासून अक्षरशः गटारात परिवर्तित झाला। ड्रेनेज लाईन पूर्णपणे ब्लॉक झाल्यानं सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला। महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी अंधश्रद्धेला कधीही खतपाणी घातलं नाही। अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन करण्याचं काम संतांनी केलं। त्यामुळे खडे अंगठ्या देऊन समाजाची दिशाभूल करणाऱ्या तसंच महिलांवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदायानं केली।
यावर्षी महाराष्ट्रामध्ये 4 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा होतात. महाराष्ट्र केसरीचा वाद हा सरकारनं मिटवावा, अन्यथा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे, असा इशारा महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिला.